एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात एसटी कष्टकरी जनसंघामार्फत उद्यापासून संपाची हाक दिलेली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली हा संप केला जाणार आहे। सर, काय यावेळी प्रमुख मुद्दे आहेत, त्याविषयी काय सांगाल? एक लक्षात घ्या, मुद्दा सगळ्यात अगोदर तर हा आहे की जी वैचारिक गुलामगिरी होती शरद पवारांच्या काळामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, त्यांच्या काळामध्ये कोणतेच हक्क मिळालेले नाहीत आणि 124 वीरमरण पत्करलं त्या उद्धवच्या सन्माननीय त्या पदावर, सन्माननीय पदावर होते ते उद्धव, ज्यांना आम्ही म्हणत होतो, आम्ही कुणाला उपमा चुकीची देत नाही, परंतु आपण म्हणतो की कुणीतरी यार बिळात जाऊन बसले, तसे ते उद्धव, त्यांना कधीच दया आली नाही, माया आली नाही आमच्या कष्टकऱ्यांची। आणि त्यांच्या काळापासून जो अन्याय कष्टकऱ्यांवर आहे ते अन्याय कुठेतरी आता पूर्णतः म्हणजे काँग्रेसी विचाराचं पूर्ण काय म्हणतो आता निर्मूलन आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचं पूर्ण संरक्षण, म्हणजे संरक्षणाचा अर्थ काय देईल सांगेल मी तुम्हाला, तर एस टी बस ही शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांच्या संघटना तिथे कार्यान्वित होत्या, त्यांच्या विचाराच्या संघटना होत्या आणि त्यांची सरकारं होती, परंतु एवढे वर्ष त्या एस टीला कधीच इन्शुरन्स नाही आहे। बिना इन्शुरन्सची गाडी चालू शकते का? मोटर व्हेकल ॲक्टनुसार आपण स्कूटर, कोणतीही छोटी मोठी बाईक, कार, ट्रक काहीच बिना इन्शुरन्सचं चालू शकत नाही, परंतु हा जीवघेणा खेळ यांच्या काळांमध्ये झाला। का झाला हेच सांगू शकतील, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। सांगायचं तात्पर्य की त्यासोबतच गाड्यांना ब्रेक नाहीत तरी गाड्या चालवल्या गेल्या आत्तापर्यंत, त्यासोबतच म्हणजे खाजगी कंत्राटदारांच्या गाड्या आणायच्या, त्या चालवून घ्यायच्या, खाजगी ड्रायव्हर ठेवायचे, कंडक्टर्स ठेवायचे, परंतु आमचे जे ड्रायव्हर साहेब आहेत, कंडक्टर साहेब आहेत, त्यांना मात्र जीव घेण्या खेळाच्या गाड्या ठेवायच्या। क्लच दाबलं तर क्लच दाबत नाही, स्टेअरिंगसुद्धा कटत नाही, अरे ब्रेकचा पाईप तो लीक आहे, म्हणजे ब्रेक नाही लागलं म्हणून अनेक वेळेस अपघात झालेत, वायरिंग तुटकी फुटकी आहे, अनेक वेळेस बसेस जळाल्यात, सगळ्या चॅनल्सनी दाखवलेल्या आहेत, सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। मग मागच्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून एस टी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री पाटील ह्या सतत पाठपुरावा करत आहेत। MD श्री शेखर चन्ने यांना ही बाब प्राखऱ्यानं लक्षात आणून दिली, ही तांत्रिक गोष्ट आहे, ही लिखित दाखवली की ह्या गोष्टी लॉकशीटवर आहेत, कारण ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब लॉकशीटवर लिहितात, हे चालू शकत नाही, चक्का जाम केला पाहिजे, चाललं नाही पाहिजे, जीवाचे खेळ खेळले गेले नाही पाहिजेत। आणि त्यासोबतच एस टीतील कष्टकऱ्यांनी जे वीरमरण पत्करलं त्यांची एक भूमिका होती, ती भूमिका उद्धवच्या काळामध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं कष्टकऱ्यांना। उद्धवच्या आणि शरद पवारांच्या काळामध्ये ज्या प्रकारे कष्टकऱ्यांच्या हालापेष्टा केल्या, ज्या प्रकारे कष्टकऱ्यांचे जे मृत्यू झाले होते, त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नव्हत्या, ह्या सगळ्या गोष्टींशी लढत असताना जे आहे ह्या कष्टकऱ्यांच्या आमच्या 7वा वेतन आयोग आहे तो अधिकाऱ्यांना दिला गेला, परंतु आमचे जे कष्टकरी आहेत, ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब, त्यांना अद्याप मिळालेला नाही, तो मिळालाच पाहिजे, तो ते अधिकारच आहे। 42% महागाई भत्ता दिला सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, परंतु जो एरियर्स आहे तो एरियर्स राहिलेला आहे। त्यासोबतच विलिनीकरणाची उद्धव ठाकरे आणि शरद पवार वयोवृद्ध काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी त्यांनी एक समिती बनवली होती, त्या समितीने नैसर्गिक न्याय मानला नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा एक समिती गठीत व्हावी आणि विलिनीकरण झालं पाहिजे। ह्या सगळ्या इत्यंभूत मागण्या, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ह्या आमचं सरकारचं वैर नाही आहे, सरकारकडे आमचं घराणं आहे, कारण सरकारला मायबाप म्हणलेलं आहे भारतीय संविधानामध्ये, म्हणजे आर्टिकल 12 खाली वेलफेअर स्टेट आहे ते, जसं आईवडील वेलफेअर पाहतात तसं सरकारला वेलफेअर पाहिलं जातं आहे। तुम्हाला सांगतो, सरकारने काही चांगली कामं केलीत, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राखऱ्यानं सांगतो, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये, उद्धवच्या काळामध्ये 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये अँटी करप्शन नाही आहे, हिशोबात अनियमितता आहे, कोणीसुद्धा 10, 15, 20 रुपये घरी घेऊन चोरी करणार नाही, कोणतीही तक्रार नाही आहे, तरीसुद्धा 1800च्या जवळ कष्टकऱ्यांना नोकरीतून बाहेर काढण्यात आलं होतं, सस्पेंड नाही, डिसमिस, परंतु जनसंघाच्या पाठपुराव्यामुळं आज अनेक शेकडो कष्टकरी नोकरीत आले। त्यामुळे सरकार आहे, सरकारकडे घराणं आहे, गाड्या चालवणार नाहीत असं नाही, गाड्या चालू शकत नाहीत। मी झीच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो, गाड्या आम्ही चालवण्याचा प्रश्न नाही, तांत्रिकदृष्ट्या गाडी चालू शकत नाही। तुम्ही मला सांगा, तुम्ही बिना इन्शुरन्सच्या ट्रॅव्हल्समध्ये बसून ट्रॅव्हलिंग करणार का? नाही करणार। त्यामुळं हे एकूण बाबी जे आहेत हक्काशी संबंधित आहेत आणि हे हक्क मिळवण्यासाठीचं
ते चक्काजाम आहे. सर, पण इतर ज्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या म्हणतात आहे की सदावर्ती फक्त स्टंटबाजी करतात आहे. मला सांगा, इन्शुरन्स असलं पाहिजे हे म्हणणं स्टंटबाजी आहे? मला सांगा, पगारवाढ जी झाली ती पगारवाढ आतापर्यंत त्यांनी कधी केली होती का? मला सांगा, मला एक समजत नाही, जे बाजार बुणगे आहेत त्यांना काय तोंड आहे समोर येऊन बोलण्याचं? मला सांगा, एक जो बोलत आहे, नाव घेऊन मला मोठं करायचं नाही, तो लहानच आहे, कारण बुद्धिमत्ता लहान आहे. आमच्या डेपोमध्ये जे रसवंत्या आहेत की नाही, त्या रसवंत्या कुणाच्या आहेत? यांची मक्तेदारी आहे? ते पाण्याची जी बॉटल विकली जाते ती कुणाची आहे? हे खिशे गरम करू आहेत, यांना भीती आहे. एस टी कष्टकरी जनसंघ आता मेजॉरिटी आहे. 80,000 पैकी 68,000 एस टी कष्टकरी जनसंघ आहे. जनसंघ काँग्रेसी विचाराला पूर्णतः निर्मूलन करण्याच्या मागे लागलेला आहे. जनसंघ अखंड विचाराचा आहे. जे सन्माननीय नथुरामजी गोडसेंनी सांगितलेलं आहे अखंड भारताचा विचार, तसंच अखंड भारतातल्या माणसांनी अखंड विचार ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी आहे. आणि यांचा विचार श्रीखंड खाण्यासाठी आहे. त्याच्यामुळं हे जे कोणी काय नाव आहे त्यांचं, ते वयोवृद्ध काय नाव आहे त्यांचं, ते काय नोकरीलाही नाहीत, त्यांची नाळंही नाहीत, मला माहीत नाही, ते नोकरीत रिटायर्ड झालेत, काढून टाकलेत, मला माहिती नाही. आणि त्या इंटकांच्या कितीतरी तुकडे 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 झालेल्या विचाराच्या संघटना आहेत, त्यांना काही किंमत नाही त्यांची. मला असं म्हणायचं की 1 2 3 4 त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्षसुद्धा नाहीत. त्यांचं काम त्यांनी करावं, परंतु एक लक्षात ठेवावं की उद्या रसवंत्या बेकायदेशीर ते सुद्धा बर्गे मी काढणार आहे. तुम्ही शरद पवारांनाही जाऊन सांगा, काही फरक पडणार नाही. तुम्ही उद्धवलाही जाऊन सांगा, बेकायदेशीर रसवंत्या निघणारच, ठेवल्या जाणार नाहीत. तिथं हिंदुत्ववादी विचाराच्या स्वच्छ जलपेय देणारेच बॉटल विकल्या गेल्या पाहिजेत आणि रससुद्धा तेवढाच गोडीचा विकला गेला पाहिजे. आणि माझ्या कष्टकऱ्याला जो आहे मोफत किंवा ज्याला काय म्हणतो आपण सवलतीच्या दरामध्ये मिळाला पाहिजे, तरच हे कायदेशीर रसवंत्या चालतील, बेकायदेशीर निघून जातील. सर, आपल्यावरती एक आरोप असाही होतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेवढे आपण एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक होता तेवढे महायुतीमध्ये दिसत नाही. मला एक सांगा, काळ इंग्रजांचा, काळ स्वातंत्र्य उत्तर भारतातला, फरक आहे ना? त्यांची भूमिका कशी होती? अल्टिमेटम. जसं पाकिस्तानी आहे आणि भारताचं ज्यावेळेस वैचारिक द्वंद्व चालतंय त्यावेळेसचं अल्टिमेटम. सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, सामान्यांचे मुख्यमंत्री, कधी तसं कष्टकऱ्यांसोबत वर्तन केलंय? 33,000 मराठी आहेत एस टी कष्टकरी जनसंघात. आजही सांगतो, बघा, शेळके साताऱ्याहून आलेत. कोणती जात आहे तुमची? तुमची कोणती जात आहे? जगताप. यवतमाळ. तुमची कोणती जात आहे? तांबेकर. कोल्हापूर. मराठा. तुमची कोणती जात आहे? सांगायचं तात्पर्य, ही वैचारिक परिपक्वतेची बैठक आहे. त्याच्यामुळं ज्या कुणाला काही आरोप करायचे ते करू देत, त्या आरोपाला कचरा किंमत आहे. परंतु ही लढाई स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि काँग्रेसी विचाराचं पूर्ण निर्मूलन आणि कष्टकऱ्यांचे पूर्ण हक्क मिळवण्यासाठीची ही भूमिका आहे. आणि या भूमिकेसोबत सामान्यातला सामान्य कष्टकरी, तुम्हाला सांगतो की नेहमी काँग्रेसी अत्यंत खोटं सांगतात. सगळ्यांचा मान आहे. बॅरिस्टर M K गांधीजी, त्यांच्या मी काही मतांशी डिसेंट आहे, परंतु काँग्रेसी काय सांगतात? गांधी टोपी म्हणून सांगतात. काँग्रेसी काय सांगतात? चांदा ते बांधा सांगतात. काय सांगतात? परंतु गांधीजींनी कधी टोपी घातली का? कधीच घातली नाही, पण गांधी टोपी म्हणतात. काँग्रेस, त्यासोबतच तुम्हाला सांगतो, काँग्रेसी आमच्या ते सुषमाताई अंधारे, मला कोणाला उपमा द्यायची नाही, कोण किती शिकलेलं आहे, कोण किती उंचीचं आहे हे मला बोलायचं नाही, परंतु चांदा ते बांधा, चांदा ते बांधा नाही आहे, आहेरी ते बांधा आहे. आहेरीपासूनच्या वैचारिक लोक कष्टकरी जोडल्या गेलेले आहेत, ते बांध्यापर्यंत जोडल्या गेलेले आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे जनसंघाची भूमिका आहे, शक्ती आहे. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या ज्या थोतांड लोकांवर कोणी विश्वास करणार नाही. रिटायर्ड हर्ट आहे म्हणणार नाही मी, कारण सेवानिवृत्त माणसाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि एवढंच म्हणेल की मायबाप सरकारने, दिवाळी आहे, त्या दिवाळीच्या अनुषंगानं तातडीनं उपाययोजना करावी. तातडीनं ज्या प्रकारे अगोदर कष्टकऱ्यांच्या हिताचं बोललात, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी काळ नाही आहे, काळ बदलला आहे, रामराज्याचा काळ असा आम्ही समजतो,
कारण भारतीय जनता पक्षाच्या काळात आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या काळामध्येच ज्या आहेत अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा एस टी कष्टकऱ्यांच्या जीवनात आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या रामराज्याच्या काळामध्ये आम्हाला सरकारकडून भरभरून अपेक्षा आहे. एस टीतला कष्टकरी सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जोडल्या गेलेले आहेत त्यांच्या विचारासोबत, त्यांच्या हृदयासोबत, त्यांना मानतात. त्यामुळं अपेक्षा आहे की आमचं घरानं सरकार ऐकेल आणि डंके की चोट पे आम्हाला न्याय मिळेल. सर, एस टी कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मागे आपण विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असं आंदोलन उभं केलं होतं. मग आता या सरकारच्या काळात पुन्हा आपण तशाच पद्धतीचं विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलन उभं करणार, प्रश्न सोडवणार? मला एक सांगा, चक्का जाम आहे, गाडी चालणार नाही. जर प्रश्नाची सोडवणूक झाली किंवा प्रश्नाची सोडवणूक नाही झाली तर मला सांगा, बिना इन्शुरन्सची गाडी कोणी चालव म्हणू शकते का? उदाहरणार्थ आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीचं उदाहरण घेऊ. त्यांच्या पुढं जर तुमच्या चॅनलने सांगितलं की ह्या गाडीचं इन्शुरन्स नाही, गाडी चालवू शकते का सांगा मला? गाड्यांचं इन्शुरन्सच नाही, मागणार ना टूल किट. गाडीमध्ये पाना नाही, गाडीमध्ये जॅक नाही, गाडीमध्ये फर्स्ट एड नाही. समजा एखादा विद्यार्थी शाळेचा जातो, त्याचं जर बोट कापलं, कारण आमच्या गाड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी सगळे पत्रे फाटलेले आहेत, फर्स्ट एड नाही, गाड्यांमध्ये समोरच्या टायर रिमोंड आहेत. त्याच्यामुळे आक्रमकता आणण्याची काय गरज आहे? तांत्रिकदृष्ट्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवणं हीच एक आक्रमकता आहे. उद्यापासून संप पुकारलाय, संपाला प्रतिसाद मिळेल मागे मिळाला तसा? अहो, चक्का जाम आहे. प्रतिसादाचा आणि प्रसादाचा काय प्रश्न आहे? हक्क आहे, घरानं मांडलेला आहे. गाडी चालणार नाही, चाक फिरणार नाही, कारण ते चालण्यायोग्य नाही. त्याच्यामुळं तुमच्यासारख्या म्हणजे परिपक्व पत्रकारांनी समजून घ्यावं. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनवणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे